350 वर्षापूर्वीचे जे महाराज आहेत ते जगाला दिसावे। एक हात आहे तो मुठीवर आहे आणि दुसरा हात जो आहे तो काही क्षणात त्या तलवारीला हात घालणार आहे। हिरोजी इंदलकर ही माझी प्रेरणा झाली। म्हणजे आपण पहिलं नाव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज न निवडता तुम्ही छत्रपती संभाजी महाराज का निवडता? पण बाकी 85 लोकांपर्यंत महाराज कसे काय पोहोचले? मग तुम्ही जे चित्र काढा ते रिअल संभाजी महाराज असू शकतील असं आम्ही इतरांनी कसं काय समजून घ्यायचं? की मी चित्रकार असून जर या राजांना जर न्याय देऊ शकत नाही तर या मातीतला मावळाच नाहीये। पण आता लोकांची तर डिमांड होणार की आम्हाला पूर्ण चित्र बघायचं। मग आता लोकांनी कुठं बघावं ते? पुढच्या पिढ्यांना महाराज कळणं आणि दिसणं अवघड। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मुद्द्यावर बोलू हा आपला मुलाखतीचा जो विशेष कार्यक्रम आहे, यामध्ये आज आपण अतिशय वेगळ्या विषयावर बोलणार आहे। विषय ऐतिहासिक आहे, विषय आंतरराष्ट्रीय दर्जाचा सुद्धा आहे। आता तो कसा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे, कसा ऐतिहासिक आहे, याचाच उलगडा या आपल्या मुलाखतीमधून होणार आहे। आपल्याकडे यासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रकार, जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत, असे शंकर गोजारे आपल्यासोबत। आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये। आपलंही फॉर द पीपल या चॅनलचं माझ्यातर्फे मी अभिनंदन करतो आणि मला इथं बोलवल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। खरं तर विषय अतिशय सर्वांच्याच अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि भावनेचा सुद्धा आहे। आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे असं आपसूक आपल्या तोंडातून नावं येतात। बरोबर। तुम्ही चित्रकार आहात आणि आपली जी संस्कृती आहे, आपली जगण्याची पद्धत आहे, आपलं जीवनमान आहे, अशा कुठंतरी समकालीन ज्या गोष्टी आहेत त्याला चित्रबद्ध करण्याचं काम आपण करता। अतिशय उत्कृष्ट तुमची चित्र आहेत जे तुम्ही मला दाखवलीत आणि फारच म्हणजे उच्च कोटीचं ते काम आहे। पण हे सगळं काम करत असताना, एकीकडे समकालीन चित्र तुम्ही काढत असताना कुठंतरी एक ऐतिहासिक इतिहासाचा ठाव घेत एखाद्या महापुरुषाचं चित्र काढावं असं मनामध्ये कधी आलं आणि का आलं? याची सुरुवात ॲक्च्युअल माझं ग्रामीण जीवनामध्ये, ग्रामीण खेड्या गावामध्ये माझा जन्म आहे। कोल्हापूर सरवडे या गावी माझा जन्म आहे ॲक्च्युअल झालेला। आणि ग्रामीण जी जीवनशैली आहे, ग्रामीण कला, ह्या सगळ्यांचा एक प्रकारचं छाप माझ्यावर लहानपणापासून होती। कारण जे काही मंदिरांचंही असेल किंवा आपल्याकडे ज्या यात्रा निघतात किंवा लग्नाच्या वराती निघतात, ह्यामध्ये ग्रामीण संगीताचा जास्ती हे केला जातो। त्यात लेझिम, हलगी हा ठरलेला त्याच्यातला आहे। याची इम्प्रेशन जी लहानपणी माझ्यावर जी मी ऐकलं त्यावेळी किंवा त्याची जी इम्प्रेशन्स माझ्या लहानपणी माझ्या हृदयात जी कोरली गेली, त्याचंच हे आत्ता जी माझी काही जी पेंटिंग्स म्युझिशियन म्हणून किंवा बुल्सवर येतात ती त्याची रिफ्लेक्शन्स आहेत। आणि हा सगळा प्रवास करत असताना पहिलं एक्झिबिशन माझं बालगंधर्व कला दालन या ठिकाणी 1998 साली झालं। आणि त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अरुण नेगवेकर UGCचे अध्यक्ष आणि मृत्युंजयकार शिवाजी सावंत साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। आणि त्यावेळी नेमकं कंटेम्पररी काम, जी माझ्या बालपणी माझ्यावर जी इम्प्रेशन्स होती ती, आणि 1994 साली माझं जे काम ह्याला कुठे शिकागोला जात होतं, म्हणजे 26व्या वर्षी काम माझं एक्सपोर्ट होत होतं। बरं। आणि तेही आंतरराष्ट्रीय प्लेयर्स होत होतं, मायकल जॉर्डन वगैरे अशा प्लेयर्सवर। आणि ते जे काम होतं मी ते एका वॉलवर मांडलं होतं आणि बाकी सगळं कंटेम्पररी काम होतं ते शिवाजी सावंत साहेबांनी पाहिलं। आणि त्याच दरम्यान त्यांचा छावा हा प्रकाशित झाला होता संभाजी महाराजांच्यावरचा। आणि मग 8 दिवसांनी त्यांनी मला घरी बोलवलं आणि घरी बोलवल्यानंतर एवढंच सांगितलं की वाचन जे आहे ते 12 ते 15% लोकांच्या पर्यंत जातं इतिहासाचं।
पण बाकी 85 लोकांपर्यंत महाराज कसे काय पोहोचणार? तर हा एक त्यांचा महत्वाचा प्रश्न होता, कारण त्याने ते व्यक्तिमत्व पाहिलं होतं, त्यांच्यावर भरभरून लिहिलं होतं आणि ते जगाला कुठंतरी त्यांचं दर्शन व्हावं. आणि यासाठी त्यांनी मला सांगितलं की तुझ्या कलेमध्ये तो विचार आहे, तो अभ्यास आहे आणि याच्यावर पुढे जाऊन कधीतरी संशोधन व्हावं आणि 350 वर्षापूर्वीचे जे महाराज आहेत ते जगाला दिसावेत. बर. तर असं काही करता आलं तर प्रयत्न कर. हा आणि त्यांनी मग तिथून पुढे तुमचा हा, विचार सुरू झाला. विचार सुरू झाला तिथून पुढे. पण आता तुम्ही म्हणजे फार महत्वाचा विषय आहे. म्हणजे मला तो जसं मी तुमचं पेंटिंग बघितलं किंवा तुम्ही त्याविषयी भरभरून बोलायला लागले, तेव्हापासून माझ्या मनात तो प्रश्न आला की म्हणजे आपण पहिलं नाव छत्रपती शिवाजी महाराज घेतो, पण तुम्ही याकडे यायचंय म्हणजे आपल्याला एखादं ऐतिहासिक काम करायचंय, चित्र काढायचंय, तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज न निवडता तुम्ही छत्रपती संभाजी महाराज का निवडले? म्हणजे हा म्हणजे खूप सातत्यानं पडलेला मला प्रश्न आहे. इथे एक फार मजेशीर किस्सा आहे. ज्यावेळी शिवाजी सावंत साहेबांची माझी त्यावेळी मुलाखत झाली, त्यावेळी त्यांनी मला अभिप्राय दिला होता. आणि तो सगळी चित्र बघितल्यानंतर अभिप्राय फार छान होता. तो असा होता की शंकरा, माझं नाव शंकर आहे ऍक्च्युअल, शंकरा तुला कलेतील कैलास पर्वत पादाक्रांत करायचे, तो प्रयत्नपूर्वक आणि निश्चयपूर्वक पादाक्रांत कर. हा एक कलेत पुढे जाण्यासाठीचा दिलेला संदेश होता. आणि दुसरा संदेश असा होता की आम्ही प्रवासी आहोत, इतिहासावर आम्ही लेखन करतोय, आम्ही ते पुढे घेऊन चाललोय साहित्यातनं. तर कलेच्या माध्यमातून आपलं हे कार्य, ऐतिहासिक कार्य पुढे जावं आणि ही जबाबदारी आता तरुणांनी आपल्या खांद्यावर घ्यावी, हा एक त्यांनी मेसेज दिला होता. बरोबर. आणि त्याचं पुढे 18 वर्षे चिंतन सुरू होतं. कारण ती कलाकृती निर्माण करायची म्हणजे बाह्य रूप नाहीये, इतिहासाचं पूर्ण दर्शन त्या व्यक्तिमत्वामध्ये होईल असं ते व्यक्तिचित्र आहे, वास्तव. त्यामुळे त्याच्यावर चिंतन पुढची 18 वर्षे सुरू झालं आणि ते हृदयात हे झालेलं होतं की आपल्याला हे कार्य करायचंय. पण असं होतं की जगताना पैशाची गरज आहे म्हणून इतर कामामध्ये मी व्यस्त राहिलो, कारण माझ्याकडं इन्व्हेस्टमेंट तिथून कुठून आणणार? गव्हर्नमेंटची काही पॉलिसी नाही आहे की असल्या संशोधनावर, चित्र संशोधनावर. त्यामुळं काय झालं की पुढची 45 वर्ष जो भाग आहे हा ह्या प्रवासात गेला आणि 45-47च्या आसपास मला असं जाणवलं की ही कलाकृती जर केली नाही तर यदा कदाचित पुढच्या पिढ्यांना महाराज कळणं आणि दिसणं अवघड होईल. ह्या चिंतेपोटी मी केलं, कारण मलाच महाराज दिसले नव्हते. भविष्यात या मुलांना दिसावेत आणि त्यांचं कार्य या तरुणांनी पुढे घेऊन जावं, हा त्याच्यामागचा माझा उद्देश होता. म्हणजे आपण चित्र काढायचं ठरवतो खरं तर, पण ज्यावेळेस महापुरुष असतील आणि विशेष करून ते ऐतिहासिक जर असतील, तर आपण बघतोय अलीकडे इतिहासामध्ये नवनवीन लोक अभ्यास करतायत आणि त्याच्यातून नवीन माहिती समोर येते. ती नवीन माहिती समोर आल्यानंतर इतिहासामध्ये वाद निर्माण होताना सुद्धा आपण बघितलेले आहेत. बरोबर. आणि ते लेखन आहे, हे तर चित्र आहे. बरोबर. म्हणजे हे संभाजी महाराज आहेत असं आता तुम्ही आम्हाला चित्र काढून सांगणार आहे. बरोबर. आता ते चित्र म्हणजेच संभाजी महाराज आहे. बरोबर. असं असताना मग त्याचा अभ्यास असेल, त्याच्यासाठी संदर्भ गोळा करणं असतील, बारीक बारीक गोष्टी जाऊन अगदी उत्खनन जसं पुरातत्व खात्यामध्ये करतात तसं तुम्हाला हो, तसंच. इतिहासामध्ये करावं लागलं असेल. बरोबर. तर हा जो सगळा अभ्यासाचा भाग आहे हा तुम्ही कसा केला? म्हणजे त्याची प्रोसेस कशी होती, सगळा प्रवास कसा होता? प्रथम असं होतं की मी जो इतिहास ऐकला होता, पाहिला होता, तो शाळेतल्या एक 4 पानामध्ये संपवला होता खरं तर. आणि यामुळे काय झालं होतं की माझा आजपर्यंत मी पाहिलं की त्यांची महाराजांची जयंती असेल किंवा महाराजांची पुण्यतिथी असेल, त्यावेळी जे ॲटमॉस्फिअर किंवा ते जे वातावरण तयार व्हायचं ते ऊर्जा देणार असायचं. किंवा जय शिवराय नाही का, हा जो एक आपण हे देतो, किंवा जय भवानी जय शिवाजी,
ह्या ज्या आपण हे करतो गर्जना. त्या ऊर्जा देणार आहेत. पण व्हायचं काय की हे व्यक्तिमत्व फार मोठं आहे, त्याची व्याप्ती फार मोठी आहे आणि त्या व्याप्तीच्या तळाशी आपल्याला जायला लागेल. त्याशिवाय ते व्यक्तिमत्व कळणार नाही, दिसणार नाही. म्हणून मग मी अभ्यासाला सुरुवात केली आणि समग्र वाचन केलं. म्हणजे यामध्ये इतिहासातले जे काही मतभेद आहेत, जे काही वेगवेगळ्या लोकांच्या लिखाणाबद्दल काही मतं जी आहेत, मतमतांतर आहेत, याच्याशी मी फारसं हे नाही ठेवलं. कालानुरूप जे लेखन होत आलेलं आहे, संदर्भानुसार ते बदलत गेलेलं आहे. जसे संदर्भ मिळतील तसं ते बदलत गेलेलं आहे. त्यामुळे लेखणीमधला वाद हा माझ्या चित्राशी संबंधित नव्हता. माझा शोध हा व्यक्तिमत्वाचा होता. बरोबर. लेखणीमध्ये आरोप प्रत्यारोप हा भाग वेगळा आहे. माझा विषय होता तो त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा काय आहे, त्यांनी आयुष्यभर काय केलं, त्यांचा जन्मापासून तो मृत्यूपर्यंतचा प्रवास काय आहे आणि त्या कालखंडामध्ये त्यांचं कार्य समजून घेणं मला फार महत्वाचं होतं. आणि ते समजून घेण्यासाठी आणि ते व्यक्तिमत्व लहानपणापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत बदलत गेलेलं आहे, वयानुसार, कर्तृत्वानुसार, ते सगळं पाहणं गरजेचं होतं. त्यामुळे वाचनातून मला प्रथम महाराज समजून घेणे, ते व्यक्तिमत्व जाणून घेणे, त्या व्यक्तिमत्वामध्ये कोणते कोणते गुण आहेत. कारण आजपर्यंत चित्र जी आलेली ती ही बाह्य रूप आहे आणि बाह्य रूपाला मर्यादा काय आहेत की त्यांची दाढी असेल किंवा त्यांचा जिरटोप असेल किंवा त्यांच्या अंगावरचे अलंकार असतील, हे दुय्यम स्थानावर जातं. आतली जी बॉडी आहे किंवा आतलं व्यक्तिमत्व आहे ते एक आहे. आपण रोज कपडे बदलतो, ते तर राजे आहेत, त्यामुळं त्यांच्या अंगावरची ड्रेफरी ही बदलत असणार आहे. त्यामुळं ते बाह्य त्यांचं एक प्रेझेंटेशन असेल म्हणा किंवा दर्शन असेल, पण ते व्यक्तिमत्व कसं घडलेलं आहे, त्यांच्यावर इम्प्रेशन कुणाची आहेत, त्यांच्या आईवडिलांकडून त्यांना काय मिळालंय, आजी आजोबांकडून काय मिळालेलं आहे आणि त्यातून हे व्यक्तिमत्व पुढे आलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा अभ्यास हा प्रामुख्याने महत्वाचा होता. कारण कर्तृत्व एवढं जे श्रेष्ठ आहे ना, याच्या पाठीमागे त्यांच्या अंगी असलेले गुण आहेत, तो वारसा आहे त्यांचा आणि तो त्या वारशाचा शोध घेणं हा त्यातला मेन प्रवास होता. तो कसा केला? आता तो प्रवास जो आहे, हे सगळं वाचन, समग्र वाचन करून त्याच्यामधनं व्यक्तिमत्व काय आहे, त्यांचा प्रवास काय आहे समजून घेतला. पण परमानंद, कवी परमानंदांनी जे लेखन केलेलं आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडून लिहून घेतलेला आहे, आपल्या आजोबांचा, वडिलांचा जो काही कर्तृत्व आहे, तो वारसा आहे, तो त्याच्यामध्ये त्यांनी समग्र लेखन त्या काळात करून घेतलेलं आहे. तर त्याच्यामधून त्याच्यावर साळुंखे सर जे आहेत, यांनी छत्रपती शिवराय शिक्षण आणि संस्कार हे एक पुस्तिका लिहिलेली आहे. याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगी आलेले गुण जे आहेत ते कुठून कसे कसे आले, म्हणजे आज जे संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आहे, कर्तृत्व त्यांचं जे आहे, ते त्याच्यामध्ये ही रिफ्लेक्शन्स कोणाकोणाचे आलेले आहेत. तर हे शोधत असताना छत्रपती शिवरायांच्याकडून त्यांच्याकडे काय आलेलं आहे, कोणता वारसा आलेला आहे, शहाजी राजांच्याकडून कोणता वारसा आलेला आहे, येसू महाराणी जे आहेत, सई महाराणी जे आहेत, त्या त्यांच्या पत्नी आहेत, आई आहेत, त्यांचा कोणता गुण आलेला आहे. इतिहासाचा अभ्यास करत करत तुम्ही डीएनएचा पण डीएनएचा अभ्यास त्याच्यातला फार महत्वाचा, कारण व्यक्तिमत्व हे त्यामुळे तयार झालेलं आहे आणि त्याचा अभ्यास करून ते जे व्यक्तिमत्व आहे त्याची रिफ्लेक्शन्स त्याच्यात दिसणं गरजेचं आहे. हा अंतरंगाचा विषय झाला. त्यांच्या व्यक्तिमत्व घडणं किंवा ते इतक्या ताकदीचं पुढं जे आहे, त्यांचं जे काही कार्य आहे ते कशामुळे झालेलं आहे, तर हे सगळे गुण आहेत त्यांच्या अंगी असलेले, जे त्यांचा पूर्वजांकडून त्यांना मिळालेले आहेत. हा एक भाग आला. आणि दुसरं जे आहे ते छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर डॉक्टर जयसिंगराव पवार सर जे आहेत, त्यांनी एक 850 पानाचं आता हे लिहिलेलं आहे पूर्ण. म्हणजे जितक्या इतिहासकारांनी लेखन केलं त्या सगळ्यांचं वाचन करून, चिकित्सा करून, तो चिकित्सक पद्धतीनं वास्तव मांडलेला आहे. संभाजी महाराज स्मारक ग्रंथ त्या ह्याचं नाव आहे. याच्यातून मला व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व जे आहे
हे मला त्याच्यातून, त्याच्या काही ज्या खाणाखुणा आहेत तर त्या पुस्तकातून मला मिळाल्या, त्या ग्रंथातून मिळाल्या. एक संदर्भ तुम्ही दिला होता बोलताना, की चित्रकारांनी पण त्यांचं एक औरंगजेबाचे जे चित्रकार हा, होते आता इथं त्यांनी काय, एक चित्र काढून बरोबर ठेवलं आहे. होतं. आता इथं काय झालेलं आहे की एक चित्रकार म्हणून मी ज्यावेळी छत्रपती शिवरायांच्याकडे किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे पाहताना मला एक लक्षात येतं की त्यांचे समकालीन म्हणजे छत्रपती शिवरायांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी 8 दिवस गडावर हेनरी ऑक्सिडन म्हणून एक अधिकारी होते. ते डच की पोर्तुगीज मला एक्झॅक्ट हे नाही सांगता येत, त्यांचं नाव हेनरी ऑक्सिडन आहे ऍक्च्युअली. तर त्यांनी त्या 8 दिवसाचं त्यांच्या डायरीमध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्या 8 दिवसामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या, कुठल्या कुठल्या अनुभवल्या, हे सगळं वर्णन महाराजांचं त्यांनी केलेलं आहे. आणि ती जी व्यक्ती आहे ज्यांच्या डोळ्यांनी महाराजांना त्यांनी पाहिलं, हेनरी ऑक्सिडन हे तिथं होते, त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, पण ती व्यक्ती आज लाईव्ह आहे. म्हणजे त्यांचं पेंटिंग पाहताना ते माझ्याशी बोलतील इतकं वास्तव आहे ते. मग मला महाराज तसे का दिसत नाही? तर झालेलं काय की त्या काळामध्ये महाराजांच्या मोहिमांमुळं महाराजांच्या दरबारी लेखक होते पण चित्रकार नव्हते त्यावेळी. त्यामुळं परकीय लोकांच्या बरोबर जे लेखनिक आणि चित्रकार असायचे त्या लोकांनी केलेली ही ड्रॉइंग्स आहेत. आणि त्यामुळे काय झालेलं की ते त्यांच्या शैलीमधलं काम आहे. म्हणजे प्रत्येक कलाकाराची काय होते, एक शैली असते, त्या शैलीमध्ये काम येते, त्याला आपण वास्तव म्हणता येणार नाही. ती मिनिएचर्स टाईप त्याची लाईन वर्क आहे. तसंच संभाजी महाराजांचं, हा, तसंच संभाजी महाराजांचं आज जी उपलब्ध 3 चित्र आहेत ती त्या पद्धतीनेच आहेत. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व आणि कलाकृती यामध्ये तो विरोधाभास दिसतो. म्हणजे हे इतकं वेगवान आणि अत्यंत उमद आणि त्यांचं कर्तृत्व एवढं श्रेष्ठ असेल तर मी पाहिल्यानंतर भारावून गेलो पाहिजे, ते मला दिसलं पाहिजे त्या कलाकृतीमध्ये. तर ते त्याच्यामध्ये मला तो प्रभावीपणा दिसला नाही आणि मग तो त्याचा शोध सुरू झाला की वास्तव काय असते महाराज. मी आता हे सगळं चित्राचा विषय जो आहे, मी आता तुम्ही जसं ऐतिहासिक महापुरुषाचं चित्र किंवा स्केच काढताय, असं दुसऱ्या एखाद्या चित्रकला नाही वाटलं किंवा त्यांनी काही काढून ठेवलेलं नाही मेनली म्हणजे भारतामध्ये काय परत, कारण फॉरेन मध्ये आपण बघतो बऱ्याचदा हो आहे. हे विषय आपल्याला जवळून बघता येतात. बरोबर आहे. इथे काय झालेलं आहे की जसे युरोपमध्ये ज्या प्रमाणे लाईव्ह पेंटिंग्स आहेत त्यांची, अलेक्झांडर असेल, चंगीज खान असेल, यांची त्या लोकांनी म्युझियम्स केलेले आहेत. तर त्यांनी त्याच्यावर काम केलेलं आहे, त्याच्यावर संशोधन केलेलं आहे तिथल्या लोकांनी आणि त्यांचा इतिहास वास्तव रूपामध्ये पुढील पिढ्यांसाठी त्यांनी सुरक्षित ठेवलेलं आहे. तशा पद्धतीचं जे संशोधन महाराजांच्या, छत्रपती शिवरायांचे किंवा संभाजी महाराजांच्या कलाकृतीवर व्हायला पाहिजे ते भारतात मला झालेलं दिसत नाहीये. हा एक भाग. आणि दुसरं असं आहे की जी चित्र उपलब्ध आहेत युरोपमध्ये शिवरायांची सुद्धा, ती एका शैलीमध्ये आहेत, ती तितकी प्रभावी नाहीत. ऍक्च्युअल व्यक्तिमत्व जे होतं तितकी नाहीत. आणि त्यामुळे झालेलं काय की लेखणीमध्ये महाराजांचं त्या काळी समकालीन लेखकांनी लेखन केलं, पण चित्र ही मर्यादित त्या परकीय लोकांनी काढलेली आहेत. आणि इथं काय झालेलं आहे की परकीय लोकांनी त्यांची शैली आहे, त्यांच्यावरचं जे इम्प्रेशन आहे त्या पद्धतीने त्यांनी केलेली चित्र आहेत ती. आपल्या इथल्या भारतीय चित्रकारांनी त्या काळामध्ये वास्तववादी काम जे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही त्या काळामध्ये. पण आता हे सगळं काढत असताना चित्र वगैरे, तर हा तो प्रवास कसा होता? म्हणजे तुम्हाला काय काय जाणवलं, काय काय विचार तुमच्या मनामध्ये येत असतील की आता ही एवढी मोठी गोष्ट आपण करतोय, इतक्या मोठ्या महापराक्रमी राजाचं चित्र काढतोय, जरा जरी चूक झाली समजा का, तर काय याचं होऊ शकेल याची कल्पना आपण करू शकतो. कारण तुम्ही महापुरुष काढता, तो असा वादळी महापुरुष काढता की ज्याच्या पूर्ण इतिहासावरती म्हणजे एक प्रज्वलित करणारं असं त्यांचं आयुष्य आहे.
म्हणजे अशी करोडो मनं ती प्रज्वलित करू शकतील असं ते आयुष्य आहे. म्हणजे छोट्याशा लाईफच्या स्पॅनमध्ये त्यांनी किती मोठा पराक्रम करून ठेवला याचं मोजदाद नाही आहे, असं ते व्यक्तिमत्व. मग तुम्हाला असं, कारण ही चूक तर होऊ नये, आता तुम्हाला तर संभाजी महाराजच काढायचे, पण आता तुम्ही एकीकडे हे सगळं सांगताय की त्यांचं रिअल चित्र नाही, मग तुम्ही जे चित्र काढा ते रिअल संभाजी महाराज असू शकतील असं आम्ही इतरांनी कसं काय समजून घ्यायचं? कारण आम्हालाही तोच प्रश्न पडतो. कारण मग तुम्ही तर संभाजी महाराज पाहिलेले नाहीये, मग आम्ही त्याच्यावरती विश्वास कसा ठेवायचा? आता याच्यामध्ये असं झालेलं आहे की मला एक ठराविक जी स्केचेस आहेत आणि त्यांच्याविषयी जो छोटा इतिहास जो मला माहिती होता तेवढाच माहिती होता, त्यांना समजून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणून मी समग्र पुस्तकं जे आहेत, जेवढे इतिहास संशोधकांनी अभ्यासकांनी जे काही त्यांच्यावर लेखन केलं, हे सगळं प्रथम वाचून काढायचं आणि हे वाचल्यानंतर महाराजांना समजून घ्यायचं की यांचा प्रवास काय. इथे मात्र काय झालं की मला असं वाटलं की 1 महिन्यामध्ये ती वाचन संपेल आणि 1 महिन्यामध्ये चित्र होऊन जाईल. एक सामान्य चित्रकाराचा हा एक विचार, कारण हा कल्पना लक्षात असते. पण झालं असं की संभाजी महाराजांच्या बाबतीत आजपर्यंत जी काही इतिहासामध्ये जे काही मतभेद आहेत किंवा थोडे वाद आहेत किंवा काय आहेत, नाटकामध्ये असेल, चित्रपटामध्ये थोडं जे काही मला आजपर्यंत जाणवलं, त्यावेळी असं लक्षात आलं की ह्या व्यक्तीला खोलवर जाऊन शोधावी लागेल, वरवर नाही सापडणार. त्यामुळं म्हटलं काय की आपल्याला ह्याचा जो काही प्रवास आहे तो आपल्याला अत्यंत उत्तम पद्धतीने जगासमोर आणावा लागेल. आणि मग वाचनाला सुरुवात झाली. वाचनाला सुरुवात झाल्यानंतर असं झालं, मी अस्वस्थ झालो. कारण काय होतं की छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य ज्यावेळी मी बघितलं ना, अस्वस्थ होण्याचं कारण असं आहे की हा माझा राजा आहे हे मला आजपर्यंत माहिती नाही. म्हणजे मी त्यांचा अनुयायी आहे. ह्या मातीमध्ये जर माझा जन्म झालेला असेल तर त्या मावळ्यांचा DNA माझ्यामध्ये आहे. जरी 12 पिढ्या गेल्या, महाराजांचा हा 17व्या शतकातला जरी कालखंड असला तरी आपण या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत आणि त्यांचा जो काही विचार आजही प्रत्येकामध्ये आहे. फक्त त्या मुलांना ते नेतृत्व मिळालेलं नाहीये. आजही आपल्यामध्ये ते कर्तृत्व, ते कार्य करण्याची उमेद आहे. कारण छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी त्यांचं बुऱ्हाणपूरमध्ये हे झालं, औरंगजेबाला लढण्यासाठी पुढं तराणीचा प्रवास केवढा आहे. त्या महाशक्तीचा इथे शेवट केलेला आहे मावळ्यांनी. नेतृत्व नसताना, म्हणजे संभाजी महाराज गेलेले आहेत आणि त्यानंतर धनाजी संताजी हे कोण आहेत? मावळेच आहेत ना. ती ऊर्जा जी विचारांची होती ती सगळ्या मावळ्यांमध्ये महाराजांनी पेरलेली होती आणि त्या ऊर्जेचा संचार माझ्यामध्ये होत होता. ज्यावेळी सगळं लेखन वाचलं त्यावेळी अस्वस्थ झालो. मी 60 ते 70 वेळा रडलो असेल, इतकं ते आतून हे झालं होतं. म्हणजे म्हणतो ना की मी स्वतःला कोसत होतो की मी चित्रकार असून जर या राजांना जर न्याय देऊ शकत नाही तर या मातीतला मावळाच नाहीये मी. ही एक आतमध्ये माझ्या अस्वस्थता होती. आणि मग तो जो प्रवास सुरू झाला तो त्यांना जोपर्यंत आपण जगासमोर वास्तव रूपात आणत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. भले सर्वस्व संपलं तरी चालेल, माझ्याकडे जे काही उपलब्ध आहे धन ते सगळं मी त्याच्यासाठी लावलं. कारण काय होतं, समुद्राच्या तळाशी असलेला हा बहुमूल्य मोती होता आणि त्या तळापर्यंत जाण्यासाठी माझ्याकडे तेवढा श्वास रोखण्याची ताकद आहे. अनेक वेळा जावं लागेल, अनेक शिंपले शोधावे लागतील. कोणत्या शिंपल्यातही हे आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे काही झालं तरी चालेल, पण आपल्याला त्या तळापर्यंत जायचंय. आणि असा हा प्रवास सुरू झाला. ती एक प्रेरणा होती महाराजांची. ते कसं होतं, म्हणजे काय काय घडलं त्याच्यामध्ये? किती वर्ष किंवा किती महिने, किती दिवसात हे चित्र तयार झालं तुमचं? ऍक्च्युअल 1-2 महिन्यात होईल एक सामान्य चित्र. म्हणजे आजपर्यंत जी काही चित्र कलाकारांनी काढली संभाजी महाराजांच्यावर, अनेक कलाकारांनी काम केलेले आहेत, चित्र आहेत, शिल्प आहेत. तर इथे काय मर्यादा आलेल्या आहेत त्यांच्या की त्याला दिलेलं मानधन हे जर एक ठराविक याचं असेल तर चित्रकार त्याला अभ्यास करणं किंवा काय करणं, पुढे सगळा खोलवर अभ्यास करणं
तेवढं मानधन दिलेलं नसतं. त्यामुळे त्या कलाकारांनी साधारण काय आपल्याला जी माहिती आहे, उपलब्ध चित्र काय आहेत, त्याचा एक आधार घेऊन वाचन जे काही केलेलं असेल त्यानुसार त्यांनी ते व्यक्तिमत्व पुढे नेलेलं आहे. पण इथं अवस्था माझी अशी झाली होती की ह्या चित्राच्या बाबतीत ही जगन्मान्य कलाकृती जर असेल, जगाला हा इतिहासाची प्रेरणा मिळणार असेल, तर ते व्यक्तिमत्व जगासमोर यावं. आणि ते करायचं असेल तर वाटेल ते करायला मी तयार आहे, ही पहिली मनाची अवस्था झाली होती. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. आणि हा पहिला वाचनाचा झाला, समजून घेण्याचा झाला. त्यानंतर माझी 300 ते 350 चित्र झाली त्याच्यावर, ड्रॉइंग्स. आणि तिथं मला मर्यादा आल्या की कलाकार म्हणून महाराजांच्या मूळ व्यक्तीपर्यंत पोहोचताना मी 60% पर्यंत साधारण पोहोचलो होतो. मी 60% टॅली केलेलं एक अंदाज मांडलेला आहे. आणि त्याच्या पुढं मी जात नव्हतो. कारण मला मी जे पाहिलेलं होतं ते व्यक्तिमत्वच ड्रॉइंग मधनं येत नव्हतं. आणि तिथं अस्वस्थ झालो, कारण हा प्रवास थांबवायचा तर नाहीये. आणि मग शेवटी एक दिवस असं ठरवलं की रायगडावर जाऊन आपण 2-3 दिवस राहायचं. कारण रायगड ही महाराजांची राजधानी आहे. आणि तो जो काही पुढचा संशोधनाचा भाग आहे, म्हणजे वाचन झालं माझं, गडकोटांवर फिरणे, त्या काळची वास्तव स्थिती चेक करून घेणे आणि ती जाणून घेणे आणि अजून पुढे जाते का, अशा म्हणजे पद्धतीने त्या मातीशी रिलेट करण्याचा तुम्ही मातीशी प्रयत्न relate केला. करण्याचा प्रयत्न केला actually. बरोबर. आणि मग तिथं असं एक- किती ठिकाणी तुम्ही गेले, काय केले? मी रायगड हा कसा आहे की पुढचा जो महाराज गेले 3 एप्रिल 1680 ला, आणि त्यानंतर संभाजी महाराजांच्याकडे ती गादी आली. दुसरे छत्रपती म्हणून संभाजी महाराज गादीवर विराजमान झाले. पण 1681 ते 1689 हा सगळ्यात जास्ती लढलेला रायगड आहे. 9 वर्षाचा काळ आहे. प्रचंड मोठी, म्हणजे त्यावेळी इकडून मुघलांचं 5 लाखाची फौज आणि इकडून डच, पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज ही या बाजूनं, या सर्वांशी एकाच वेळी लढा देणं संभाजी महाराजांनी, हे सगळं अद्भुत आहे. आणि एकही लढाई हरलेली नाहीत. 120 लढाईंमध्ये एकही लढाई ती व्यक्ती हरलेली नाहीये. 9 वर्षामध्ये 120 लढाया. त्यांच्या कालखंडामध्ये झालेल्या टोटल या लढाई आहेत, पण त्यामध्ये एकही ते हरलेले नाहीयेत. हा किती उंचीचा महान युद्ध आहे. म्हणजे शिवाजी सावंत साहेबांनी मला एक छान वाक्य बोलले होते की संभाजी महाराजांच्यावर का करावं, तर मी एवढंच सांगेन की अवघं 32 वर्ष आयुष्य लाभलेला हा माणूस आहे, पण त्यांच्या प्रत्येक दिवसावर कादंबरी होईल. म्हणजे हा जो त्यांचा हे होता ना, हा ताकदवर होता. म्हणजे त्यांचे वाक्य माझ्या हृदयामध्ये आहे ना, अशी एकदम सगळी घुसत होती ती. आणि मग त्या व्यक्तिरेखेला न्याय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, आणि न्याय देत नाही तो मी मावळा नाहीये. मी त्यांचा मावळा नाहीच. म्हणजे पूर्ण खुणगाट बांधली होती. खूनगट बांधली होती. आणि मग जसं रायगडवर मी आता सांगितलं, रायगडवर जाऊन 3 दिवस मी राहिलो. प्रत्येक वेळेत, म्हणजे पहाटेच्या वेळी मी रायगड फिरायचो, रात्रीच्या वेळी फिरायचो, स्थिती तिथली त्या काळातली जाणून घ्यायचो. आणि ज्यावेळी माझ्यानं ते पुढे जात नाहीये, कुठंतरी अडकतंय, त्यावेळी थांबतंय का, ही अस्वस्थता होती. आणि दुसरा विचार हा होता की हे जर काम थांबलं तर महाराज पुढच्या पिढ्यांना जगाला दिसणार नाही. ती जी भावना होती ती सतत खात होती अशी आतमध्ये. आणि मग रात्रीच्या वेळी मला वाटतंय 11:30च्या दरम्यान मी महाराजांची, जिथं महाराजांचे ते 3 एप्रिल 1680 ला ज्यावेळी महाराजांचा जिथं शेवटचा श्वास महाराजांनी घेतला, तो महाराजांचा राजवाडा, तिथे एक शिळा आहे, तिथे महाराजांचं वास्तव्य होतं त्या काळामध्ये. तिथे जाऊन मी ध्यानाला बसलो होतो. आणि ध्यान याच्यासाठीच होतं की महाराज तुमचा तो जो छावा होता, तो छावा आजच्या मावळ्यांना दिसत नाहीये. ह्या प्रत्येक मावळ्यांमध्ये, हे आत्ताचे प्रत्येक मावळे जे आहेत हे त्यांचे अनुयायी आहेत. ह्यांच्यामध्ये ते सगळे गुण आहेत, पण त्यांचं नेतृत्व करणारं कुणीच नाहीये. त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज या तरुणांना जर दिसले तर हे तरुण हा देश परत पुढे घेऊन जातील. त्यामुळे त्यांचं दर्शन होत नाही म्हणून मी तुमच्याकडे आलोय. आणि तुमच्या हृदयातला तो एक कप्पा आहे, अत्यंत महत्वाचा होता, तो जगाला दिसावा, त्यांचं दर्शन व्हावं, याकरता तुम्ही आशीर्वाद द्या. तुमचे आशीर्वाद मिळाले तरच हे कार्य पुढे जाईल,
अन्यथा अवघड आहे. कारण मी माझे सगळे प्रयत्न करून थकलेलो आहे आणि तुमच्याकडे येण्याचं मूळ कारण तेच आहे. हा एक ध्यानाला बसूनचा माझा महाराजांचा संवाद होता. दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी असंच एक छान अनुभव आला. कारण अस्वस्थता ही कायम होती. जगदीश्वराच्या मंदिरात गेलो, महाराजांचं समाधीचं दर्शन घेतलं. पहाटेची वेळ होती, सूर्योदय पण झालेला नव्हता आणि तिथल्या उंच एका ठिकाणी मी दगडावर बसलो होतो. सूर्योदय व्हायचा होता आणि ध्यानाला बसलो होतो. आणि त्यावेळी एक सुंदर असा माझ्या तोंडून एक वाक्य हे झालेलं आहे. ते असं होतं की सूर्याची किरण अशी छान कोवळी आली होती आणि धुकं होतं साधारण. आणि त्यावेळी त्या सूर्याला सुद्धा म्हटलं की सूर्यनारायणा, तू रोज पाहत असतील माझ्या राजाला, रणांगणावर काय आणि इथे रायगडावर काय, त्याचं दर्शन मला तू देशील का? म्हणजे ही त्याला काय म्हणतो, उद्विग्नता होती. कारण कोणी सहकार्य करायला तयार नव्हतं ना, त्यांना पाहणारी व्यक्ती आणि ते नव्हती. शक्यही नव्हतं. हा. आणि तिथं ते वाक्य आलं होतं की त्या राजांचं मला तू दर्शन देशील का? आणि त्यावेळी असं जाणवलं की ते जे धुकं होतं, महाराज आणि माझ्यामध्ये जे एक धुकं होतं, ते थोडंसं ते दूर झालं. धुकं कुठंतरी त्या किरणांनी बाजूला करून ते कार्य पुढं एक एक कडी जोडत गेलं. ते कार्य म्हणजे तो वा. किस्सा फार महत्वाचा आहे. कारण ते मग सूर्यनारायणाचं त्यानंतर तुम्ही आले की चित्र तयार ड्रॉइंग झालं? सुरू केलं, पण ती जी काही माझी अस्वस्थता होती ती कमी झाली होती बरं. आणि कार्य पुढं पुढं जात होतं, पुढं सरकत होतं ते. मग त्यानंतर पुरंदरला गेलो, कारण पुरंदरावर महाराजांचा जन्म आहे, संभाजी महाराजांचा. प्रतापगडावर गेलो. हे एक एक जिथं जिथं महाराजांचं वास्तव्य होतं तिथे तिथे जाऊन मी ही माते आणलेले, पायधूळ आणलेले. कारण त्या गडावर स्वराज्यातले मावळे असतील, महाराजांचे सहकारी असतील, महाराजांच्या बरोबरचे सरदार असतील, मंत्री असतील, ह्या सगळ्यांची पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. जिजाऊ मासाहेबांचं तिथं वास्तव्य होतं आणि ती माती मी येताना घेऊन येत होतो आणि ती रोज कपाळी लावून कामाला सुरुवात करायचो. हे सगळा अनुभव म्हणजे चित्तथरारक आहे. असा तो प्रवास स्टेप बाय स्टेप पुढे जात होता आणि या स्थितीमध्ये अवस्था अशी होती, यासाठी पैसा कुठून आणणार? इतका बहुमूल्य वेळ होता की कुठल्याही यंत्रणेकडे मला हात पसरण्यासाठी जाणं अवघड होतं. कारण ती व्यक्ती देईल का नाही माहिती नाही. त्यामुळं बायकोला सांगितलं की घर बांधायचं राहू देत, महाराजांच्यासाठी पैसे वापरतो. कारण काय झालं की हिरोजी इंदलकर ही माझी प्रेरणा झाली होती रायगडावर. त्या दिवशीचा किस्सा फार सुंदर होता. हे सगळं झाल्यानंतर मला आठवले ते हिरोजी इंदलकर. कारण हिरोजी इंदलकरांनी जो रायगड बांधला, त्या रायगडावर एक शिलालेख आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असतील तोपर्यंत या गडाचं अस्तित्व असेल. म्हणजे महाराजांची स्वराज्याची इंजिनियर हे महाराजांच्यामुळे किती प्रेरित होते, केवढा प्रभाव होता त्यांच्यावर. बरं, रायगड बांधणीच्या वेळी काय झालेलं आहे, जे महाराजांनी त्यांना धन दिलं होतं, महाराजांनी रायगडासाठी एक स्वराज्यातलं काही धन त्यांच्याकडे दिलं आणि ते मोहिमेवर निघून गेले. पण महाराज मोहिमेवर असताना धन कमी पडले इकडे. त्यावेळी हिरोजी इंदलकरनी महाराजांची वाट नाही पाहिली. त्यांनी स्वतःचं जे काही घरदार जमीन जुमला असेल तो गहाण टाकला आणि ते पैसे रायगडासाठी वापरले. किती मोठी प्रेरणा आहे ऍक्च्युअली. मग मला माझ्याही घराच्या बाबतीत तसं वाचलं की स्टुडिओ माझा नाही झाला तरी चालेल, बांधकाम अर्धवट राहिलं तरी चालेल, महाराज जगाला दिसले पाहिजेत. कारण नाहीतर मी 27 रुपये पुण्यात शिक्षणाला आलो, त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. कॉलेजची फी भरली आणि माझ्याकडे सगळे मिळून 100-125 रुपयातले 27 रुपये शिल्लक होते. मग आज माझ्याकडे 27 रुपये जरी शिल्लक राहिले तरी चालतील, पण महाराज जगाला दिसले पाहिजेत. हे आतमध्ये पूर्ण हे झालं होतं, ठरलं होतं. आणि ज्यावेळी पैसे कमवायचे दिवस होते त्यावेळी मी महाराजांचा निर्णय घेतला. कारण काय की आजपर्यंत कोणी केलेलं नाही, पुढच्या काळात कोणी करेल की नाही शाश्वती नाही. हे सगळं म्हणजे आता तुम्ही चित्र, ड्रॉइंग वगैरे सगळं करायला हाती घेतलं होतं, ते बऱ्यापैकी स्पष्टपणे तुम्हाला दिसत होते. पण तुम्ही मगाशी एक उल्लेख केला की तुम्हाला बाह्य रूप नाही दाखवायचंय, नाही. हो, तुम्हाला अंतर्रूप दाखवायचं होतं. बरोबर. आता मला तुम्ही ते पेंटिंग दाखवलेलं आहे, तुम्ही काढलेलं. बरोबर.
ते पेंटिंग बघितल्यानंतर जे काही तुमच्या अंगामधून संचारतं ती अद्भुतता म्हणजे ती वेगळीच आहे अनुभूती. ती शब्दामध्ये नाही सांगता येणार, पण ती वेगळी आहे. तर हे चित्र काढताना तुम्ही काय ठरवलं? म्हणजे कुठलं व्यक्तिमत्व, काय असलं पाहिजे त्यांचं त्याच्यामध्ये? तर याची निवड तुम्ही कशी केली? कारण तुम्ही मगाशी मला आठवतं वर्णन करताना बोलले, की बुऱ्हाणपूरच्या मोहिमेवर ते जाणार होते. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आपल्याकडं धान्य, धन जे आहे, बरोबर. अर्थसाठा जो कमी झाला होता. बरोबर. त्यावेळचं त्यांचं वय किती होतं, काय असा सगळा तुम्ही तो अंदाज लावला. हे हे याची जी निवड आहे ती कशी केली तुम्ही? आणि तीच का केली? याच्यामध्ये काय होतं की कोणतीही कलाकृती, ऐतिहासिक कलाकृती मांडताना त्यातल्या महत्वाच्या गोष्टी अशा असतात की ती येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी पाहिजे. त्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर आपल्या अंगात ऊर्जा संचारली पाहिजे आणि मोहिमेसाठी आपण सज्ज झालं पाहिजे. मग ती जीवनातली कुठलीही मोहीम असो, आपण कुठल्याही फील्डमध्ये काम करा, पण ती ऊर्जा देणं, ती धाडस देणं हे त्या व्यक्तिमत्वाचं काम असतं. त्यामुळं आदर्श राज्यकर्ता म्हणून ज्यावेळी आपण त्यांच्याकडे पाहतो, देश चालवताना असेल, तरुण पिढी ज्यावेळी, कारण काय होतं की देश हा तरुणांनाच पुढे घेऊन जायचा असतो, त्यांना मिळणारी ऊर्जा असेल, त्यांना मिळणारं जे ज्ञान आहे किंवा त्यांचा आदर्श कोण आहे याच्यावर पुढचा प्रवास असतो. त्यामुळे संभाजी महाराज कोणत्या वयात असायला हवेत याची निवड करताना फार जबाबदारीने केलेली आहे. कारण काय झालेलं आहे की अनेक मोहिमा त्यांच्या झालेल्या आहेत, पण ऐतिहासिक चित्रामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा मी पाहिलं की मायकल अँजेलोनी केलेली जी काही डेव्हिड आहे, डेव्हिडच्या बाबतीत त्याच्या अगोदर 400 वर्ष अनेक कलाकारांनी डेव्हिडचं रेखाटन केलेली आहेत. पण 400 वर्षानंतर मायकल अँजेलोनी केलेलं डेव्हिड जगप्रसिद्ध का झाला? तर याचं कारण असं होतं की डेव्हिडचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचा सखोल अभ्यास करून वास्तवात उभं करण्याचं काम हे मायकल अँजेलोनी केलेलं आहे. आणि डेव्हिडची जी आत्ताची शिल्पाकृती आहे त्या शिल्पाकृतीमध्ये मोहिमेवरचा डेव्हिड आहे, म्हणजे मोहिमेवर निघतानाचा डेव्हिड आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यातली कुठलीही मोहीम असेल, तुम्ही महाराजांच्या बरोबर सज्ज राहा, हा त्याच्यामध्ये भाव आहे. आणि त्याच्यामध्ये मेनली काय होतं की अनेक वेळा महाराजांचं पाय हा काहीतरी वाघाचं तोंड खाली असतं किंवा सिंहाचं दाखवतात. तर इथं काय होतं की महाराजांचं कार्य तेवढ्यापुरतंच मर्यादित राहतं. म्हणजे ती घटनाक्रम जो आहे घडून गेलेला आहे तेवढ्यापुरतं ते मर्यादित राहतं, तेवढंच जोडलं जातं. तर असं नाही करून चालत. ते व्यक्तिमत्व एखाद्या मोहिमेसाठी सज्ज आहे आणि आपण त्यांचे मावळे आहोत, आपल्यालाही त्यांच्यावर सज्ज व्हायचंय. म्हणजे बुऱ्हाणपूरची आत्ता त्यांची मोहीमच्या संदर्भात मी का सांगितलं, ही वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखा प्रकार होता. कारण शिवाजी महाराज रायगडावर नाही आहेत, त्यांचा देहांत झालेला आहे. जिजाऊ माँसाहेब नाही आहेत. यामध्ये संभाजी महाराजांना जे त्याला म्हणतो ना पाठबळ जे असतं ना, ते पाठबळ जेवढं म्हणावं तितकं नाहीये. बरं, रायगडावरील जे काही मंत्रिमंडळ आहे त्यांच्या हातून काही चुका झाल्या होत्या, त्या माफ करून त्यांना परत त्या ठिकाणी त्यांना हे केलेलं आहे, कारण स्वराज्य महत्वाचं आहे. आणि मग त्यावेळी मोहिमेवर निघताना त्यांनी पहिलं हे काय केलं की औरंगजेब येणार आहे, तो तर आपला शत्रू आहे, त्याच्याशी लढा तर द्यावाच लागणार आहे. पण त्याचा पहिला खजिना लुटला, कारण स्वराज्यामध्ये खजिन्याची कमतरता होती. तो बलाढ्य शत्रू होता आणि त्याच्याशी जर आपल्याला लढा द्यायचा असेल तर स्वराज्यामध्ये पुढची अनेक वर्ष लढाईसाठी जे काही आर्थिक जे बळ लागतं त्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी तो पहिली मोहीम आणि मग त्याची निवड तुम्ही चित्रासाठी केली. आणि ती जी काय वय होतं साधारणपणे त्यावेळी? त्यावेळी संभाजी महाराजांचं वय जे आहे ते 23 वर्ष 7 महिने. उमद ते व्यक्तिमत्व त्या वयामध्ये वेग जो असतो बौद्धिक, शारीरिक आणि त्यांचं जे मानसिक किंवा जे म्हणतो ना, हे सगळं जे आहे ना हे एका उंचीवर असतं. स्पिरिट जबरदस्त असतं
आणि त्यावेळची ही पहिली मोहीम आहे त्यांची. म्हणजे मी आपल्या प्रेक्षकांना सांगतो की जे तुम्ही आमच्या बाजूला जे पेंटिंग मधला काही भाग जो बघताय, हातापर्यंतचा काही आणि थोडासा इथपर्यंतचा, तो त्या पेंटिंग मधला भाग आहे, जे गोजारे साहेबांनी काढलेलं पेंटिंग आहे, जे आत्ताचं ज्याच्याविषयी आम्ही बोलतोय ते हेच पेंटिंग आहे. हे प्रेक्षकांना कळावं की नेमकी पेंटिंग बरोबर. काय. आता याच्यामध्ये ह्या पेंटिंग मध्ये हातावर नसा जे आहेत, मोहिमेवर जाताना महाराज ज्यावेळी मोहिमेवर निघतात त्यावेळी युद्धाला सुरुवात होणार असते, मोहिमेचं नेतृत्व करायचं असतं आणि त्या दरम्यान जी अंगामध्ये एक ऊर्जा असते ना किंवा नसामध्ये, त्या नसा हे व्हायला लागतात, शिवशिव व्हायला लागतात, रक्त सळसळतं. शस्त्र धारण करायचं असतं ना. बरोबर. त्यामुळं एक हात आहे तो मुठीवर आहे आणि दुसरा हात जो आहे तो काही क्षणात त्या तलवारीला हात घालणार आहे. तशी त्या हातावरच्या शिरा ज्या आहेत त्या युद्धासाठी सज्ज होण्यासाठीचं ते व्यक्तिमत्व आहे. फार सुंदर आहे हा सगळा प्रवास तुमचा. पण आता हे चित्र तर बनलेलं आहे. आता या चित्राचं पुढं काय म्हणजे करावा व्हायला पाहिजे किंवा त्याचं काय झालं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? कारण आता तुम्ही खरं तर जगविख्यात आर्टिस्ट आहे. तुमचे अनेक चित्र हे अगदी अमेरिकेपर्यंत पोहोचलेली आहेत. काय साधारणपणे अशा पद्धतीच्या चित्राचं व्हायला पाहिजे? म्हणजे मला तरी असं वाटतं की बाबा हे अनेकांना प्रेरणा देणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि ते सदैव सतत चिरकाल असं प्रेरणा देईल अशा ठिकाणी जावं, असं हे पर्सनल माझं मत आहे. परंतु एक चित्रकार म्हणून तुमचं मत काय? ही कलाकृती उभी करत असताना मेन जो मगाशी प्रवास सांगितला की गेल्या अनेक पिढ्यांना महाराज दिसलेले नाहीत, कळलेले नाहीत. आपला इतिहास इतर बाहेरचे लोक मांडू शकत नाहीत. आपला इतिहास हा आपणच मांडावा लागतो आणि तो सर्वोत्तम मांडला गेला पाहिजे, जो संपूर्ण जगानं स्वीकारला पाहिजे. वास्तव काम त्याच्यावर केलं पाहिजे आणि ती तेवढ्या उंचीवर जाऊन काम केलं पाहिजे. कारण संभाजी महाराजांचं शिवाजी महाराजांच्या बाबतीत जवळजवळ 135 देशामध्ये त्यांच्यावर अभ्यास असेल, संशोधन असेल, हे सगळं पोचलेलं आहे. पण हे पोचत असताना महाराज तिथं दिसत नाहीयेत आणि त्या जगाला महाराज दिसावेत. म्हणजे बाहेरून जे पर्यटक येतात आपल्या देशामध्ये, उदाहरणार्थ मुंबई ही आपली भारताची आर्थिक राजधानी आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम आहे. पण प्रश्न असा पडतो की महाराजांचं नाव आहे, पण महाराज आत गेल्यानंतर पहिल्यांदा दिसले पाहिजेत, कारण तो आपला इतिहास आहे. बाहेरचे पर्यटक येणारे पहिला इतिहास पाहतात, या भूमीचा इतिहास काय आहे, ह्या इतिहासातले योद्धे कोण आहेत आणि त्यांचा प्रवास काय हे जाणून घेतात. आणि हा जाणून घेतल्यानंतर तो विचार आणि ती कलाकृती असेल किंवा ते जे काही साहित्य ती लोक आपल्या बरोबर घेऊन जातात आणि अशा पद्धतीने त्याचा प्रचार आणि प्रसार बाहेर होतो. त्यामुळे कलाकृतीच्या बाबतीत ही गोष्ट कुठंतरी मला दिसलेली नाहीये. निदान इथून पुढच्या तरुणांना दिसावी, पर्यटकांना दिसावी, त्यांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित करावेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे, कारण हा एक चित्र संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला उत्तरं द्यायला मी तयार आहे, जेणेकरून जगविख्यात कलाकृती, जगन्मान्य कलाकृती हा त्याच्या पाठीमागचा माझा विचार होता. आणि तो प्रवास आता मी माझ्या जेवढे प्रयत्न आहेत, प्रयत्न करून त्या टप्प्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी स्वीकारणारी सगळी ही मान्यवर मंडळी आहेत, इतिहासकार आहेत, त्यांनी त्याच्यावरच्या प्रतिक्रिया ज्या काही दिलेल्या आहेत आणि पुढच्या तरुणांना प्रेरणा मिळण्यासाठी केलेले हे चित्र आहे. आता हे घरोघरी जावं असं वाटतंय. प्रत्येकाच्या घरी जावं, कारण काय आहे की जोपर्यंत देशाला जर सुरक्षित ठेवायचं असेल, विकसित करायचं असेल, तर आपले आदर्श कोण आहेत त्याच्यावरच मुलांचा पुढचा प्रवास आहे. आणि तो जर त्यांना योग्य वयात कळला तर हा देश परत महाराजांचं स्वराज्य उभं करून जगावर राज्य करू शकतो. एक मगाशी मी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर तुमच्याकडून राहून गेलंय. विषय आला म्हणून परत मला आठवलं ते. हे चित्र बनवायला तुम्हाला वेळ किती लागला? ही कलाकृती बनवत असताना प्रत्येक गोष्ट सखोल चौकशी, सखोल अभ्यास असं करत गेलेला प्रवास आहे. हा प्रवास साधारण 4 वर्षापर्यंत गेलेला आहे कलाकृतीचा.
साधारण एका 4 वर्ष. कलाकृतीचा एका कलाकृतीचा आणि पुढची 2 असा टोटल 6 वर्ष प्रवास झालेला आहे. इथं मी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट केलेली आहे की आजपर्यंत मला एक लक्षात आलं की इतिहास घडवणारे आणि इतिहासावर लेखन करणारे हे 2 वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळे कालखंड आहेत. याच्यामुळे काय झालेलं आहे की लिखाणामध्ये वास्तव इतिहास जो आहे तो 100% येऊ शकला नाहीये. त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड झाल्या कारण कालखंडाचा फरक आहे याच्यामध्ये. तर इथं कलाकृती करताना मी एक काळजी घेतली की डॉक्युमेंटेशन करा. पुढचे हजारो वर्ष ह्या कलाकारांनी काय प्रवास केला, कशा पद्धतीनं केला, त्याचा 100% प्रवास आहे तसा तो लिहून ठेवला, त्याचं जेणेकरून पुस्तक पुस्तक केलं. जेणेकरून काय की या क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये असतील जी काही संशोधक अभ्यास करणारी मुले असतील त्यांना या पद्धतीचा काही प्रवास करायचा असेल तर त्यांना ते डॉक्युमेंटेशन फायद्याचं ठरेल. कारण मला मिळालं नाहीये. मी गेले 100 वर्षात आपल्या भारतात असं काही झालंय का? 350 वर्ष मागं जाऊन एखादी व्यक्ती तिला आज उभी करणं असा काही प्रवास मला कुठं दिसला नाही. आणि त्यातला एकच झालेला आहे तो मायकेल अँजेलोचा 15व्या शतकातला आहे, डेव्हिडवरचा झालेला आहे. आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे खरं तर. आता आपण मुलाखत करतो, ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही काढलेलं संभाजी महाराजांचं जे चित्र आहे ते पूर्ण दिसणार नाहीये. बरोबर. कारण कॉपीराईट आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं. बरोबर. पण आता लोकांची तर डिमांड होणार की आम्हाला पूर्ण चित्र बघायचं. बरोबर. मग आता लोकांनी कुठं बघावं ते? तुम्ही तर हे सगळं सांगून ठेवलं होतं. आता याचं एकच आहे की मला माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे याच्यासाठी. कारण ही कलाकृती जी आहे ती ऐतिहासिक कलाकृती आहे. ही कलाकृती महाराष्ट्रामध्येच मुंबईच्या म्युझियममध्ये राहावी, जगातली लोक तिथे येऊन पाहतील. हा माझा पहिला महाराष्ट्र सरकारला ही विनंती आहे. कारण काय की त्यांनी ती घ्यावी आणि ती कायमची सुरक्षित ठेवावी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी. हा माझा पहिला महाराष्ट्र सरकारला ही विनंती आहे. अन्यथा ही कलाकृती प्रायव्हेट कलेक्टरकडे जाईल आणि ते होऊ नये माझी इच्छा आहे. कारण प्रायव्हेट कलेक्टरचं काय आहे, कारण त्याच्यात मी प्रचंड माझं धन घातलेलं आहे, वेळ घातलेला आहे आणि त्याचं जी काही असेल ती व्हॅल्यू जी आहे ती सरकारने मला हे करून ते सुरक्षित करावं असं मला वाटते. कारण मला पुढच्या पिढ्यांना तो दिसावा आणि कायमचा आपल्या भारतामध्ये तो इतिहास राहावा म्हणून केलेली कलाकृती. हाच त्याच्या मागचा माझा. आता बऱ्याचदा मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की इव्हन संभाजी महाराजांचं दर्शन व्हावं म्हणजे ते कसे असतील, हा प्रवास अंतिम टप्प्यापर्यंत जायचा योग येत नव्हता की तुम्हाला ते अस्पष्ट दिसत होतं आणि ते जे काही ढग होते मध्ये ते दूर होण्यासाठी तुम्ही रायगडावर गेले आणि महाराजांच्या तिथे जाऊन तुम्ही ध्यान केलं. आणि पण त्या महाराजांचं चित्र कधी तुम्ही काढणार? आता हे संभाजी महाराजांचं झालं, बरोबर आहे. शिवाजी महाराजांचं कधी? कसं आहे की ह्याच्यावर जाणारा कालखंड हा या मातीतला इतिहास आहे पहिली. आणि तसा विचार आहे का खरं तर? माझा छत्रपती शिवरायांच्यावर काम करायची प्रचंड इच्छा आहे. कारण असं आहे की युगपुरुष परत होणे नाहीये. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्यावर हा प्रवास शिवाजी सावंत साहेबांच्यामुळं ती एक त्यांनी मला दिलेली प्रेरणा होती म्हणून तो झाला. पण छत्रपती शिवरायांच्यावर हा प्रवास माझी करायची इच्छा आहे. म्हणजे त्याच्यावर अजून 5-6 वर्ष मी घालवायला तयार आहे. फक्त त्याला लागणारा आर्थिक पाठबळ असेल, या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर दुसऱ्या दिवशी सुरुवात असेल. कारण ध्येय ते ठेवलेलं आहे. पण शेवटी अर्थकारण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. त्याच्यासाठी सहकार्य करणारी लोक जर समोरून आली तर ते कार्य सगळं पुढे जाईल आणि जगाला दिसेल असं सगळं छान आपल्याला. महाराज म्हणतात तसं ही श्रीची इच्छा असं आपल्याला हे करता येईल. अभ्यासात म्हणजे हे सगळं करत असताना जगभरातले तज्ञ अभ्यासक, भारतातले तज्ञ अभ्यासक ह्यांच्याशी मी चर्चेला बसायला तयार आहे. कारण काय होतं की ही कलाकृती म्हणजे बाह्यरूप नाहीये, अंतर्रूप आहे.
आणि ती एकमेव आहे, ज्याला आपण म्हणतो ना प्रतिरूप. म्हणजे महाराजांच्याकडे महाराजांसारखे दिसणारे अनेक मावळे होते. त्यातलं एक उदाहरण, महाराज ज्यावेळी पन्हाळगडावरून त्यांची सुटका झाली त्यावेळी शिवा काशीद हे महाराजांसारखे दिसणारे. महाराजांनी फक्त त्यांचा जो वेशभूषा आहे ती त्यांना परिधान केली आणि दुसऱ्या बाजूनं म्हणजे त्यांना इकडे बोलणी करायला खाली पाठवून दिलं सिद्धीकडे, आणि दुसरीकडे महाराज त्या वेड्यातून सुटून गेले. पण शिवा काशीद हे महाराज नाही आहेत, महाराजांचं प्रतिरूप आहे, प्रतिबिंब नाहीये. प्रतिबिंब म्हणजे वास्तव आणि ते व्यक्तिमत्व आहे, ते एकच आहे आणि ते व्यक्तिमत्व जगाला दिसायला हवं. कारण आज नाट्य असेल, चित्रपट असेल किंवा आता अनेक, जसं मगाशी तुम्ही सांगितलं, अनेक मराठीचे पूर्वीचे चित्रपट आहेत त्यामध्ये असेल किंवा आत्ताच्या सिरीजमध्ये जी काही अमोल कोल्हे साहेबांनी आत्ता केलेली जी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका असेल किंवा अगोदरची मराठी भालजी पेंढारकर साहेबांनी जी केलेली चित्रपट आहेत त्यात सूर्यकांत मांढरे साहेब, त्यानंतर चंद्रकांत मांढरे साहेब, ही जी ज्यांनी महाराजांच्या भूमिका केल्या ही त्यांच्याशी साजेस एक प्रतिरूप होता. आणि महाराजांचा प्रवास सांगण्यासाठी त्या कलाकृती उभ्या केलेल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्यावर काम करताना एक चित्रकार ते चित्र पूर्ण करेल ही एक माझी आंतरिक भावना होती. मी करू शकतो, हा एक माझा वैयक्तिक प्रवासाचा अनुभव होता. पण संभाजी महाराजांच्या बाबतीत ते चित्र मी केलेलं नाहीये हे मला मान्य करावं लागेल. याचं कारण असं आहे की माझा जो प्रवास होता, एक कलाकार, त्याचे विचार, अभ्यास, ही जी काय हा प्रवासाचा टप्पा होता तो 60% पर्यंत होता. म्हणजे 350-350 ड्रॉइंग होऊन सुद्धा महाराज आले नाहीत, कारण मी माझ्या आत्म्याशी खोटं नाही बोलू शकत, कारण तो जज होता आणि तो मला सांगत होता हे नाहीये. त्यामुळं हा पहिला टप्पा झाला जो माझा. दुसरा टप्पा जो आहे तो संशोधनाचा आहे, म्हणजे गडकोटांवर जाणे, त्या काळातली परिस्थिती समजून घेणे, हा प्रवास होता. आणि तिसरा टप्पा शेवटचा होता तो अध्यात्मातला होता, कारण त्या कलाकृतीमध्ये मला प्राण पाहिजे होता आणि तो प्राण जोपर्यंत त्यातमध्ये येत नाहीत आणि महाराज माझ्याशी संवाद साधत नाहीत तोपर्यंत ती कलाकृती पूर्ण नाहीये. त्यामुळे हे 3 टप्प्यामध्ये झालेली कलाकृती आहे, मी केलेली नाहीये, ही सगळी वरच्याची देण आहे, त्यांनी करून घेतलेली आहे, हे मला मान्य करावं लागेल. फार सुंदर हा तुमचा प्रवास आहे. ऐकून खरोखर त्या कालखंडात गेल्यासारखं वाटलं आणि मी स्वतः तुमचं ते पेंटिंग पाहिलेलं आहे आणि साक्षात महाराज समोर आहेत असा तो भास आपल्याला होतो, इतकं ते जिवंत आहे. प्रेक्षक हो, शंकर गोजारे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत आणि त्यांनी ऐतिहासिक महापुरुष ज्यावेळेस इतिहासाकडे यायचं ठरवलं आणि एक ऐतिहासिक महापुरुष त्याचं चित्र काढण्याचं ठरवलं, त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज यांचं चित्र का काढायचं ठरवलं, कसं काढायचं ठरवलं, कसं ते चित्र निर्माण झाला, सगळा प्रवास त्यांनी आपल्या समोर सांगितलेला आहे. तुम्हाला हा सगळा प्रवास कसा वाटला हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.